महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 अहमदपूर यांच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी अनेक दिवसांपासून निवेदन देऊन 4511 युनियनच्या पदाधिकारी यांच्याकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता। युनियनच्या प्रलंबित मागण्यांच्या निवेदनावर गटविकास अधिकारी यांच्याकडून आज तागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 च्या वतीने लातूर जिल्हा पदाधिकारी व अहमदपूर तालुक्यातील पदाधिकारी यांच्याकडून सदर निवेदनावर कार्यवाही का करण्यात आली नाही असा जबाब विचारण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये उपस्थित राहून युनियनच्या मागण्या मान्य का केल्या नाहीत याचा सडेतोड जबाब पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला। यावर गट विकास अधिकारी व यांच्यात व जिल्हाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी यांच्यासोबत सदर मागण्या मंजूर करण्यासाठी बराच वेळ चर्चा होऊन चर्चेअंती 4511 युनियनचे जिल्हा पदाधिकारी व अहमदपूर तालुका पदाधिकारी यांचे समाधान न झाल्याने व यावर कुठल्याही प्रकारचा मार्ग न निघाल्यामुळे 22 डिसेंबर पासूनच्या बेमुदत आमरण उपोषणाच्या निर्णयावर 4511 युनियन ठाम असून जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत युनियन कडून बेमुदत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा 4511 युनियन कडून गटविकास अधिकारी यांना इशारा देण्यात आला आहे। सदर बाबींचे लेखी निवेदन युनियन कडून देण्यात आले असून तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका व काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्व जबाबदारी गटविकास अधिकारी यांच्यावर राहील व जबाबदार त्यांना धरण्यात यावे असे 4511 युनिटच्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे। तरी गटविकास अधिकारी यांनी यावर तातडीने लेखी मार्ग लवकरात लवकर काढावा असे आवाहनही 4511 युनियन अहमदपूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 लातूर जिल्हा अध्यक्ष चंदू कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश देवकत्ते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप चंदाले आणि अहमदपूर तालुकाध्यक्ष नवनाथ कुरे, तालुका कार्याध्यक्ष हनुमंत भोपळेवाड, तालुका संघटक गणपती बुद्रुकवाड, शेख महबूब इत्यादी पदाधिकारी जबाब विचारण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्या दालनात उपस्थित होते। आवाज बहुजनांचा।